विद्यार्थी मित्रो नमस्कार। आज आपण इयत्ता 6वी बघा घटक लिहून घ्यायचा आहे। इयत्ता 6वी विषय गणित घटक 15वा त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म। त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म बघा इयत्ता 6वी विषय गणित घटक 15वा त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म। मागील तासाला म्हणा किंवा मागील पाठामध्ये आपण भरपूर सही माहिती बघितलेली आहे। त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाच्या संदर्भात असणारे गुणधर्म, गुणधर्मानंतर त्याच्याबद्दल असणारे काही बाबी, त्यांच्या बाजू, शिरोबिंदू, कोन याबद्दलची आपण माहिती पाहिली आहे। तत्पूर्वी ही माहिती आपण पायावरची लिहून घ्यायची आहे। बघा त्रिकोणाचे घटक त्रिकोणाच्या घटकाबद्दल माहिती बघूया आपण। 3 नैकेशी बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। बघा आपण या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरणात्मक म्हणा किंवा त्रिकोणाच्या घटकामध्ये थोडीशी बाब आपण लक्षात घ्यायची आहे। त्रिकोणाचे घटक बघा 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। बघा त्रिकोणाचे काय म्हणतात आपण थोडंसं बघून घ्यायचे। 3 नैकरेषीय बिंदू, नैकरेषी म्हणजे कोणत्याही ठिकाणी जर समजा वेगवेगळ्या ठिकाणी जर समजा त्रिकोणाचे ते नैकरेषी बिंदू असतील व जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात आहे त्रिकोण असे म्हणतात। बघा बंदिस्त आकृती 1 2 3 नैकरेषी कोणत्याही ठिकाणी हे बिंदू आहेत ते हे बिंदू ज्या पद्धतीने आपण जोडले गेलेले आहे जोडले जातात त्याला बघा आहे 3 नैकरेषीय बिंदू A B C। बघा 3 नैकरेषीय बिंदू कशा पद्धतीने जोडले गेलेले आहेत। ह्या 3 नैकरेषीय बिंदू जोडल्या गेलेल्या आकृतीला त्रिकोण असं म्हटलं जाते। आता हा एक विशिष्ट प्रकारचा त्रिकोण झाला। आणखी वेगवेगळ्या पद्धतीचा आपल्याला त्रिकोण काढता येऊ शकतात हे देखील आपण बघायचं आहे। बघा आणखी मी तुम्हाला एक त्रिकोण काढून दाखवतो। बघा इथे एक बिंदू असेल, इथे एक असेल व इथे एक असेल। बघा तर हे 3 नैकरेषीय बिंदू आहेत किंवा एकाच सरळ रेषेमध्ये नाही, परंतु जर समजा आपण जोडले तर ते 3 बिंदू एक सरळ रेषेमध्ये कशा पद्धतीने येऊ शकतात। बघा PQ आहे 3 बिंदू सरळ रेषेमध्ये आलेले आहेत किंवा PQ आहे 3 बिंदू नैकरेषीय बिंदू एकत्र आलेले आहेत तर त्याला बंदिस्त आकृतीला त्रिकोणाचे घटक किंवा त्रिकोण ह्याला म्हटलं जातं। हे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे। आपण लिहून घ्यायचं आहे विशिष्ट पद्धतीचे हे माहिती विशिष्ट पद्धतीची माहिती लिहून घ्यायची आहे, आपण बघून घेऊ शकता। यानंतर त्रिकोणाचे प्रकार बाजूवरून
यानंतर थोडीशी आपण माहिती लिहून घेतोय. गुणधर्मामध्ये थोडीशी माहिती लिहून घ्यायची आहे. गुणधर्मामध्ये लिहून घ्यायचं आहे. समभुज त्रिकोण बघा, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात, समान लांबीच्या असतात त्यांना समभुज त्रिकोण म्हणतात. तर त्यांना समभुज त्रिकोण असे म्हणतात. आपण लिहून घ्यायचं आहे. बघा, समभुज त्रिकोण म्हणजे काय, मी पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करत आहोत. याच्यामध्ये ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्यांना समभुज त्रिकोण असे म्हणतात. आता तिन्ही बाजू समान म्हटल्यावर तीन बाजू त्रिकोण असतात, त्या तिन्ही बाजू या समान लांबीच्या असतात. उदाहरणार्थ आपण लिहून घेऊया. बघा, या ठिकाणी बघा, जर समजा 6 सेमी असेल, ही 6 सेमी, PQR समान सेमीच्या ज्या काही बाजू वगैरे असतील तरी हे आपण लक्ष ठेवायचं आहे. PQR हे तीन समान बिंदू आहेत किंवा समान शिरोबिंदू आहेत. तर त्याच्यामध्ये PQR हे आपण बघायचं आहे. 1 2 3 बाजू आहेत. ह्या तिन्ही बाजू कशा आहेत, समान लांबीच्या आहेत. हे 6 सेमी, 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 तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. कशा पद्धतीने आल्या किंवा काय हे आपण करून घेऊ शकता. समभुज त्रिकोणाची माहिती किंवा गुणधर्म आपण बघितलेला आहे. यानंतर दुसरा एक त्रिकोण पाहणार आहोत. समद्विभुज त्रिकोण पाहणार आहोत. समद्विभुज त्रिकोण ज्या त्रिकोणात दोन बाजू समान लांबीच्या असतात, ज्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्यांना समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. बघा इथे घ्यायचं व्यवस्थित. समद्विभुज बघा, ABC या ठिकाणी दिलेला आहे. ABC मध्ये त्रिकोण ABC मध्ये समान बाजू दिलेल्या आहेत. AC व AB ह्या दोन बाजू समान लांबीच्या असतात. 7 सेमी, इकडे सुद्धा 7 सेमी आणि इकडे सुद्धा 8 सेमी.
तर AB व AC या दोन बाजू समान लांबीच्या आहेत तर त्याला समान समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. आपण लिहून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये समद्विभुज त्रिकोण, सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, समान दोन बाजूच्या लांबी बाजू असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. आपल्या या शब्दामध्ये संपूर्ण सार दडलेला आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विषमभुज आपण घेऊया. विषमभुज त्रिकोण घ्यायचा आहे. विषमभुज त्रिकोण तीन असमान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. लिहून घ्यायचं आहे. बघा, विषमभुज त्रिकोण तीन असमान बाजू असणाऱ्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. कशा पद्धतीचं लिहिलेलं आहे हे आपण बघून घ्यायचं आहे. त्यानंतर सराव संच 36 मधील काही उदाहरणं आहेत. ते आपण विषमभुज त्रिकोणाची आकृती आपण थोडीशी समजून घेऊ शकतो. बघा, ही एक बाजू असेल, ही एक बाजू असेल, या ठिकाणी ही एक बाजू असेल, A B C ही एक, ह्या तिन्ही बाजू ह्या असमान स्वरूपाच्या आहेत. जर समजा इथं 7 सेमी असेल तर इथं 8 सेमी, इथं 9 सेमी, अशा पद्धतीने दिलेलं आहे या ठिकाणी. तर याला विषमभुज त्रिकोण असं म्हटलं जातं. तर बघा, या ठिकाणी त्रिकोण ABC दिलेला आहे. त्रिकोण ABC मध्ये B हा 90 अंशाचा आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ABC हा 90 अंशाचा आहे. म्हणून त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे, हा पहिला झाला. दुसरा बघूया. दुसरा त्रिकोण बघायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता
की त्रिकोण पी क्यू आर काढलेला आहे. त्रिकोण पी क्यू आर काढला आहे म्हणजेच तो एक विशिष्ट प्रकारचा त्रिकोण आहे. त्रिकोण पी क्यू आर याचं माप क्यूमध्ये जे दिलेलं आहे ते 120 आहे, म्हणजेच 90 अंशापेक्षा हे जास्त आहे. 90 अंश तर नाहीच आहे व 90 अंशापेक्षा कमीच नाही आहे. म्हणजेच कोणावरून त्रिकोणाच्या प्रकारमध्ये त्रिकोण पी क्यू आर हा एक विशालकोन त्रिकोण आहे हे आपण बघायचं आहे. त्रिकोण पी क्यू आर हा विशालकोन त्रिकोण आहे. विशालकोन त्रिकोण आहे. विशालकोन त्रिकोण आहे. आपण अशा पद्धतीने बघतो ज्या ज्या वेळेला ह्या काटकोन त्रिकोण असू दे किंवा बाजूला त्रिकोण असते किंवा कोणत्याही भौमितिक आकृती वगैरे असतील तर त्यावेळेला सस्पेन्सिलचा वापर करणे खूप गरजेचं आहे. सस्पेन्सिलचा वापर नसेल जर समजा तुम्ही तुमच्या वहीमध्ये जर समजा पेनाने जर समजा आकृत्या काढला तर हे चुकीचं आहे. तर त्यासाठी सस्पेन्सिलचा वापर करणे खूप गरजेचं आहे. टोकदार सस्पेन्सिल असेल, त्यासोबत कोन मापक असू दे, गुन्हे असू दे, पट्टी असू दे किंवा कर्कटक असू दे, अशा एका भौमितिक विशिष्ट साहित्याच्या आधारानेच किंवा त्यांचा आधार घेऊन त्यांचं सहाय्य घेऊनच आपल्या या आकृत्या काढणे खूप गरजेचं आहे. विदाऊट ह्या साहित्याचं जर आपण समजा आकृत्या काढायला लागलो किंवा तशा आकृत्या जर काढल्या तर हे चूक मानलं जातं भौमितिक आकृत्यांच्या सरावामध्ये. तर ह्या गोष्टी कटाक्षाने आपण पाळायच्या आहेत. पुढे बघूया. हा एक विशालकोन त्रिकोण झाला. आता ह्याच्यानंतर एक मी तुम्हाला दुसरा त्रिकोण देतोय 90 अंशाच्या मापाच्या संदर्भात. त्रिकोण ABC दिलेला आहे 70 अंश 48 अंश 65 अंश. 70 अंश 48 अंश आणि 62 अंश दिलेला आहे. त्रिकोण ABC दिलेला आहे. त्रिकोण ABC दिला आहे त्यामुळे आपण लिहून घ्यायचं आहे. त्रिकोण ABC बरोबर कोण A बरोबर 70 अंश अधिक कोण B बरोबर 48 अंश B बरोबर 48 अंश कोण C बरोबर 62 अंश. बघा या ठिकाणी 70 अंश 48 अंश व 62 अंश. 8 आणि 10 शून्य हात चालले 6 4 10 10 आणि 11 11 आणि 11 आणि 7 18. बघा 180 अंश म्हणून त्रिकोण ABC हा लघुकोन त्रिकोण आहे. लघुकोन त्रिकोण आहे. बघा याच्यामध्ये कोण ए 70 अंश आहे म्हणजेच 90 अंशापेक्षा कमी आहे. कोण बी 48, कोण बी हा 48 अंश आहे. कोण सी बरोबर 62, कोण बी बरोबर 62 अंश. तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश आहे हे आपण बघायचं. परंतु ह्याच्यामध्ये एकाचं सुद्धा माप हे 90 अंशापेक्षा जास्त नाही आहे. म्हणजेच हा लघुकोन त्रिकोण आहे हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे लघुकोन त्रिकोण म्हणजे हा कसा ओळखायचा तर 90 अंशापेक्षा कमी असलेल्या त्रिकोणाला किंवा कमी असलेल्या मापाच्या असलेल्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणायचं. आकृती कशी आहे किंवा मी बेरीज कशी केली आहे हे एक उदाहरणादाखल हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. बघा कोणावरून त्रिकोणाच्या प्रकारमध्ये त्रिकोण ABC बरोबर कोण A बरोबर 70 अंश, कोण B बरोबर 48 अंश, कोण C बरोबर 62 अंश. 70 अंश 48 अंश व 62 अंश यांची जर समजा बेरीज केली तर आपल्याला 180 अंश मिळते. म्हणून त्रिकोण ABC हा लघुकोन त्रिकोण आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. सराव संचमधील हे उदाहरण आहे. त्यानंतर आपण दुसरे एक उदाहरण पाहणार आहोत. बघा
याच्यामध्ये आणखी एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. शाब्दिक उदाहरणामध्ये एक विशिष्ट प्रकारचा त्रिकोण काढलेला आहे. त्रिकोण एबीसी दिलेला आहे. त्रिकोण एबीसी दिलेला आहे. हे आपण बघायचं. आकृती दाखवणे या ठिकाणी शाळा आहे. या ठिकाणी मुलगा आहे. आकृतीनुसार मुलाला शाळेत जाण्यासाठी कोणता मार्ग सोयीस्कर होईल. हे आपण लिहून घ्यायचं आहे. आता हा मुलगा आहे. या मुलग्याला इथून पण जाता येतं व इथून पण जाता येतं. सोयीस्कर होईल म्हणजेच काय, कोणत्या मार्गाने गेलं तर अंतर कमी होईल असे विचारूया आपण. कोणता मार्ग सोयीस्कर किंवा अंतर कमी होईल. अंतर कमी होईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बघा आकृतीनुसार हा मुलगा आहे. ह्या मुलग्याला इथं जायचं आहे. तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार असे म्हणा किंवा आपण बाजूवरून किंवा त्याचे माप टाकून जर समजा आपण विचार केला किंवा त्याचा अध्ययन केलं तर ह्या मुलग्याला इथं जायचं आहे. तर इथून गेलं बरं जाणं हे अंतर कमी पडणार आहे की सी वरून पुन्हा बी वरून पुन्हा ए वर गेल्यानंतर त्याचं अंतर कमी पडणार याचा आपण अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या सी या बिंदूपाशी जर समजा मुलगा असेल तर त्याला ए पासून जायला असेल तर त्याला हे अंतर म्हणजे सी पासून ए पासून असणारे हे जे काही अंतर आहे हे अंतर खूप त्याला सोयीस्कर पडणार आहे. बघा मी या ठिकाणी करून दाखवतोय. हे जे अंतर आहे हे त्याला अतिशय कमी किंवा सोयीस्कर पडणार आहे. आता या ठिकाणी जर दुसऱ्या बाजूला जर समजा तुम्ही अभ्यास केला, या बाजूला जर समजा तुम्ही सी पासून बी पर्यंत व पुन्हा बी पासून ए पर्यंत व पुन्हा बी पासून ए पर्यंत हे अंतर थोडंसं वाढणार आहे. म्हणजेच पुन्हा ह्या वरचा पण थोडंसं लावलं म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर हे इथून आणि इथपर्यंतचे अंतर हे जास्त असणार आहे. म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मुलाला सी पासून मुलग्याला लेंथ सी ए हे अंतर सोयीस्कर होईल. लेंथ सी बी व बी ए लेंथ बी ए हे अंतर वाढेल. या ठिकाणी आपण बघायचं आहे. म्हणजे सी पासून ए पर्यंतचं अंतर हे त्यांना सोयीस्कर पडणार म्हणजे अंतर कमी पडणार आहे. आपण थोडक्यात लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता अशा स्वरूपाचे काही मी तुम्हाला प्रश्न देणार आहे, स्वाध्याय देणार आहे. स्वाध्याय
यामध्ये त्रिकोणाचे गुणधर्म लिहिणे. त्रिकोणाचे गुणधर्म लिहा. त्यानंतर त्रिकोणाचे गुणधर्म लिहा. यानंतर त्रिकोणाचे गुणधर्म लिहा. यानंतर सराव संच सराव संच 36 पूर्ण करा. 3 कोणांच्या मापांची बेरीज लिहा. मापांची बेरीज लिहा. 3 कोणांच्या मापांची बेरीज लिहा. त्यानंतर बाजूवरून त्रिकोण लेखन करा. बघा स्वाध्याय मी तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी स्वाध्याय आपण लिहून घ्यायचा आहे. त्रिकोणाचे गुणधर्म लिहायचे आहेत. सराव संच 36 पूर्ण करायचा आहे. तिसरं म्हणजे 3 कोणाच्या मापांची बेरीज लिहायची. 3 कोणाच्या मापांची बेरीज विशाल कोण असते किंवा कोणताही असते, 3 कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंशच येते. तर हे आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करायचं आहे. बाजूवरून त्रिकोण लेखन करायचं आहे. म्हणजे बाजूवरून त्रिकोण, याच्यामध्ये समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. याच्यानंतर आणखी मी तुम्हाला एक अभ्यास देतोय. त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला अभ्यास देतोय. तीन बाजू 7 सेमी असणारा, 3 बाजू 7 सेमी असणारा काटकोन त्रिकोण काढा. काटकोन त्रिकोण काढा. त्यानंतर दुसरं बघा. त्यानंतर विषमभुज त्रिकोण, दोन लेखन करा. हे एवढा स्वाध्याय अभ्यास दिलेला आहे. हा आपण पूर्ण करायचा आहे. पूर्ण केल्यानंतर आपण आपल्या वहीमध्ये पूर्ण लिहायचं आहे. इतर बाबी काय असतील किंवा काय आपण ते पुढील तासाला पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण हा स्वाध्याय असू दे किंवा जे काही सरावासाठी काही प्रश्न वगैरे आले असतील म्हणा, बाजूवरील त्रिकोण असू दे, कोणावरून त्रिकोण असू दे, या संदर्भातली माहिती आपण व्यवस्थित पाहिली आहे. वारंवार तोच घटक रिपीट होते, परंतु हे अभ्यासने खूप गरजेचं आहे. म्हणून त्याच्यासाठी मी पुन्हा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आपण पुस्तकामधील उदाहरणे अभ्यासासाठी सोडवू शकता. धन्यवाद.